नव्या प्रभाग रचनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता जुंपलेली आहे। सत्ताधाऱ्यांनी सोयीनुसार प्रभाग रचना करून घेतली असा आरोप राऊतांनी केलाय। मोदी शहा सत्तेत असेपर्यंत निवडणुका स्वच्छ होणार नाहीत असंही राऊत म्हणाले। पराभवाची शाश्वती असल्यानं आरोप सुरू असल्याचं पलटवार आशिष शेलारांनी केलाय। विरोधकांनी निवडणुकीआधी पराभव मान्य केला असाही आरोप करण्यात आला। चोरी विरुद्ध एक यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध, तर महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदे गट किंवा भाजपा किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात। या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशात सत्तेवर आहेत। मग मुंबईच्या महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, कारण इतकंच सांगेन मी, पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात। त्यांना निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहे ती लोक आरोप करत बसणार। एका अर्थाने बॅलेट नको, ईव्हीएम नको, पूर्णपणे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण नको, मतदार यादीत नावं का वाढली, मतदार यादीतली नावं का वगळली, मग प्रभाग रचना कशी झाली, प्रभाग रचना अशी का नाही झाली, सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहेत। त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे। जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारण आताच शोधा, हा केवळ तेवढाच प्रकार आहे, दुसरं काहीच नाही। एक लक्षात ठेवा, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे। ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे। ईव्हीएम मधलं जे कारण होतं ते बेस्टच्या पतपेढीमध्ये निष्ठानाभूत झालं। आता जे आपण सांगितलं की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेला आहे। मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळं कुठावर तरी खापर फोडावं लागतं, ते त्यांनी आता प्रभागावर फोडलेलं।